नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्यामध्ये ताक अमृतासारखे, पण या 5 प्रकारच्या लोकांनी ताक अजिबात पिऊ नका. कारण आजार तुमचं शरीर पोखरतील. कोणते आहेत ते 5 प्रकारचे लोक आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. त्याआधी डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पहा, उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाही लाही होते. शरीर थंड करण्यासाठी आपण नैसर्गिक पेयांचा आधार घेतो. अशा वेळी ताक हे अनेकांचे आवडते पेय आहे. ताकाला आयुर्वेदामध्ये अमृत मानले आहे. हे आपले पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. दुपारच्या जेवणानंतर अनेकांना ताक पिण्याची सवय असते. ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स आरोग्यासाठी वरदान आहेत. पण ताक पिण्याचेही काही नियम आहेत. ते नियम आज आपण जाणून घेऊया. उन्हाळ्यामध्ये आपण दिवसभरामध्ये भरपूर ताक पितो. अशावेळी आपण शरीरातील काही विशिष्ट समस्यांकडे दुर्लक्ष करतो. जर आपण चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने ताक पिले तर आरोग्याला नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर या 5 लोकांनी ताक जरा जपूनच प्यावे. पाहूया त्यांच्याविषयी. तर हे पहा, ज्या लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे त्यांनी ताक पिताना अत्यंत काळजी घ्यावी. ताक थंड आणि आंबट असते, यामुळे सांध्यांमधील जळजळ वाढू शकते. त्यामुळे वेदना अधिक तीव्र होतात. रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळाच. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सतत सर्दी, खोकला, सायनस, दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या असतील तर ताक आपल्यासाठी घातक ठरू शकते. ताकाची प्रकृती थंड असल्यामुळे कफ वाढण्याचे काम करते. फ्रीजमधील थंड ताक प्यायल्याने छातीमध्ये कफ साचतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. ताकामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यांना किडनी स्टोन किंवा किडनी संबंधित इतर गंभीर आजार आहेत त्यांनी ताक पिणे शक्यतो टाळलेच पाहिजे. ज्यांना एक्झिमा, सोरायसिस किंवा त्वचेवर सतत खाज येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ताकातील आंबटपणा खाज वाढवू शकतो. आंबट पदार्थांमुळे रक्तातील उष्णता वाढून त्वचेचे रॅशेस अधिक लाल होतात. यामुळे ताक न प्यायलेलंच बरं. तर आपल्याला ताप किंवा इतर संसर्ग झाला असल्याने ताक पिणे टाळावे. ताप असताना शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. अशा वेळी ताक प्यायल्याने पचनाला थोडे जड जाऊ शकते. तर तसेच शरीराचे तापमान देखील संतुलित राखण्यास यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या. तर नमस्कार, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.